नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 444 जागांसाठी सरकारी नोकरीसाठी संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। या 444 जागा 2 पदांसाठी भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये कक्ष अधिकारी अर्थात सेक्शन ऑफिसर आणि सहाय्यक कक्ष अधिकारी अर्थात असिस्टंट सेक्शन ऑफिसरची ही पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। दोन्हीसाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचा पे स्केल मिळत आहे, त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे। दोन्ही पदांसाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही मित्रांनो एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि महिला कॅन्डिडेटना या ठिकाणी त्यांनी फी घेतलेली नाही। महाराष्ट्रामध्येच एक्झाम तुम्ही देऊन ही नोकरी या ठिकाणी मिळवू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मेक शुअर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद अर्थात CSIR यांच्यामार्फत ही भरती होत आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विज्ञान आणि किंवा मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंडर येणारे डिपार्टमेंट आहे, त्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। त्यामुळे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी या ठिकाणी करण्याची संधी मिळत आहे। यामध्ये कंबाइंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस एक्झामिनेशनच्या अंडर ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदांसाठी रिक्रुटमेंट होणार आहे। टोटल 444 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। बघूया आपण पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर बघा, डिटेल्स ऑफ वॅकन्सीज तुम्ही बघू शकता। पदाचं नाव पहिला आहे सेक्शन ऑफिसर, त्यामध्ये 3 डिपार्टमेंटमध्ये ही भरती होत आहे। जनरल, F&A आणि एस परचेस, स्टोअर अँड परचेस, फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन या अशा 3 वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत किंवा डिपार्टमेंट आहेत, त्यामध्ये ही पदे भरली जाणार आहेत। या 76 जागा मित्रांनो टोटल सेक्शन ऑफिसर या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। कॅटेगरी वाईज जे विश्लेषण दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। ग्रुप बी मधलं हे पद आहे, ज्यासाठी 47,600 ते 51,100 हा पे स्केल तुम्हाला मिळत आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणती डिग्री असेल युनिव्हर्सिटीची तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया मागितलेला नाही आणि एज लिमिट नॉट एक्सिडिंग 32 इयर्स अर्थात 33 वर्ष हे एज लिमिट या ठिकाणी ओपन साठी आहे। यामध्ये कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा अवेलेबल आहे। दुसरे पद असिस्टंट सेक्शन ऑफिसरचं, अगेन यामध्ये 368 जागा आहेत मित्रांनो। नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत या पदाच्या। यामध्ये ग्रुप बी मधलंच पद आहे, यासाठी पे स्केल 44,900 ते 42,400 आहे। अगेन युनिव्हर्सिटी डिग्री कोणती असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि अगेन यासाठी सुद्धा ओपन साठी एज लिमिट हे 33 इयर्स त्यांनी ठेवलेलं आहे। यामध्ये जर जागांचं विश्लेषण आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता। सेक्शन ऑफिसरसाठी कॅटेगरी वाईज जागांचं जे विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्हाला पाहता येईल। या 76 जागा टोटल भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये 3 डिपार्टमेंट असतील, जनरल, फायनान्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन, स्टोअर अँड परचेस या 3 कॅटेगरीमध्ये ही रिक्रुटमेंट होत आहे। तर असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या अगेन 3 वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ही पदे भरली जाणार आहेत, ज्याच्यात टोटल 368 जागा भरल्या जाणार आहेत। त्याचंही कॅटेगरी वाईज जे ब्रेकअप आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। पुढे आपण बघूया, यासाठी लागणारं एज लिमिट आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं। ओपनसाठी जे 33 वर्ष आहे, त्यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, अपंग असाल आणि ओपन मध्ये असाल तर 10 वर्ष, अपंग SC ST ला 15 वर्ष, अपंग ओबीसीला 13 वर्ष, एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस 3 इयर्सचा जो काय क्रायटेरिया आहे त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळत आहे। CSIR ऑफिस तुम्ही जर ऑलरेडी एम्प्लॉय असाल तर 5 वर्ष आणि एनी अदर कॅटेगरीला नो एज रिलॅक्सेशन असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। थोडक्यात डिटेलमध्ये त्यांनी प्रत्येक कॅटेगरीला जे रिलॅक्सेशन लागणार आहे ते या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। पुढे आपण बघूया, यासाठी असणारे सिलेक्शन कशा प्रकारे होईल तर सिलेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असे 3 पेपर तुमचे होणार आहेत आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होईल, ज्या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल। या व्यतिरिक्त तुमची CPT सुद्धा होणार आहे, ज्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट ही त्या ठिकाणी चेक केली जाईल। त्यामुळे रिक्रुटमेंट प्रोसेस ही लॉंग राहणार आहे, यामध्ये तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन करणे आवश्यक आहे। यामध्ये पेपर 1 साठी जनरल जे क्वेश्चन्स असतील त्याबाबत विचारण्यात येईल। पेपर 2 जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग आणि मेंटल ॲबिलिटी बाबतचे क्वेश्चन असतील। पेपर 3 इंग्लिश हिंदीमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे, इंटरव्ह्यू राहणार आहे। त्यामध्ये फक्त सेक्शन ऑफिसरला तर CPT एक्झाम असणार आहे, ती फक्त असिस्टंट सेक्शन ऑफिसरला राहणार आहे। त्यामुळे टोटल 4 स्टेजेसमध्ये ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होईल असं आपल्याला म्हणता येईल। यामध्ये आपण बघूया एक्झामिनेशन सेंटर्स कुठे कुठे असतील तर स्टेज 1 साठी जर तुम्ही बघितला पेपर 1 आणि पेपर 2 ला तर नागपूर आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेले आहेत। स्टेज 2 ला माफ स्टेज 3 चे जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे त्यासाठी पुणे हे एक्झाम सेंटर त्यांनी चूज केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। त्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता जी डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे। पुढे आपण बघूया, यासाठी अप्लाय करण्यासाठी फी तर बघा, ओपन, ओबीसी, EWS ला 500 रुपये फॉर्म पे आहे। वुमन कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीमधले असाल तरी किंवा SC ST हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅन आणि CSIR चे डिपार्टमेंट यांना कोणतीही फी घेतलेली नाही। विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता।
पुढे आपण बघूया या ठिकाणी अप्लाय कशा प्रकारे करायचं. तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला CSIRच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करू शकता किंवा माझ्या ॲपवर वेबसाईटवर मी अपडेट ठेवलेला आहे. यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन 8/12 पासून सुरुवात झालेली आहे. 12/1/2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्या दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे. फीची लास्ट डेट 14/1/2024 राहील. एक्झामिनेशन फेब 2024 मध्ये पहिल्या स्टेजची होईल. दुसरी स्टेज ही नंतर त्या ठिकाणी कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. या भरतीचा अपडेट सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माझ्या ॲपवर पाहता येईल. त्या ठिकाणी मी अपलोड केलेला आहे. एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. यामध्ये कोणतीही पदवी असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर आहेत. महिला कॅन्डिडेट असाल किंवा कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट असाल तर अर्ज फी घेतलेली नाही. सॅलरी चांगल्या प्रकारची मिळत आहे. प्रयत्न करणे आवश्यक राहील. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.